पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या न्यायप्रियतेचे अनेक किस्से इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेलेत। त्यांनी केवळ समृद्ध राज्यकारभारच केला नाही, तर एक धर्मनिष्ठ आणि सामाजिक न्याय व्यवस्था निर्माण केली। त्यांच्या दरबारात गरीब, स्त्रिया आणि मागासवर्गीय अशा सर्वांना न्याय मिळायचा। त्यातलाच एक प्रसंग म्हणजे इंदूर राज्यात एक गरीब शेतकरी होता। त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती, पण जे काही होतं ते त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसं होतं। त्या शेतकऱ्याच्या शेजारी एक मोठा जमीनदार राहत असे। एक दिवस त्या जमीनदारानं आपल्या प्रभाव आणि सत्ता वापरून त्या गरीब शेतकऱ्याच्या जमिनीवर जबरदस्तीनं कब्जा केला आणि त्याला ती जमीन सोडून जाण्यास भाग पाडलं। शेतकरी अतिशय हतबल झाला होता। स्थानिक कारभाऱ्यांकडे धाव घेतली, पण जमीनदाराची सत्ता मोठी होती आणि कोणीही शेतकऱ्याचं ऐकून घेईना। शेवटी न्यायाची शेवटची आशा म्हणून तो शेतकरी थेट अहिल्यादेवी होळकरांच्या दरबारात पोहोचला। अहिल्याबाईंनी त्या शेतकऱ्याचं म्हणणं शांतपणे ऐकलं। त्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले। चौकशीत स्पष्ट झालं की शेतकऱ्याची जमीन बळकावण्यात आली आहे। अहिल्याबाईंनी त्या जमीनदाराला दरबारात बोलवून त्याला योग्य ती शिक्षा दिली आणि शेतकऱ्याची जमीन परत करून दिली। अहिल्याबाईंनी ना जमीनदाराची जात पाहिली ना सामाजिक प्रतिष्ठा। त्यांनी फक्त न्याय आणि अन्यायातील फरक ओळखला आणि सत्याच्या बाजूने न्याय दिला। त्यांच्या दरबारात धर्म, जात, लिंग, वर्ग यावर आधारित भेदभाव नव्हता। त्या म्हणायच्या, राजा म्हणजे प्रजेचा पिता, त्याचा न्याय हा सगळ्यांसाठी एक समान असायला हवा। 300व्या जयंतीनिमित्त आपणही पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्याच न्यायाच्या मार्गावर वाटचाल करूया। पुन्हा एकदा महाराष्ट्र वैभवशाली बनवूया।